जय भीम, नमो बुद्धाय। तर आज आपण बघणार आहोत हाडाच्या शरीरामध्ये माशा सुद्धा असतात। आपले हे जे शरीर आहे ते हाडाने बनलेलं आहे आणि ह्या शरीरामध्ये माशा सुद्धा असतात। ही गोष्ट समजवण्यासाठी भगवान बुद्धांनी खूप छान असा उदाहरण देऊन आपल्याला समजवलेलं आहे। उदाहरण आहे, गोष्ट आहे रूपनंदा जनपद कल्याणीची गोष्ट। आणि ही गोष्ट समजवण्यासाठी भगवान बुद्धांनी धम्मपद मध्ये गाथा क्रमांक 150 म्हटलेली आहे। गाथा क्रमांक 150 ह्या प्रकारे आहे, अठ्ठीनं नगरं कतं मंस लोहित लेपनं यत्थ जराच मुच्चूच मानो मक्खोच ओहितो। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे की हे शरीर हाडाने बनलेलं आहे आणि ह्याला झाकण्यासाठी, ह्या शरीराला झाकण्यासाठी मांस आणि रक्त ह्याच्यावरती कव्हर केलेले आहेत। हाडावरती मांस आणि रक्ताने कव्हर केलेलं आहे। आणि हा जो गाव आहे, हाडांचं गाव आहे, इथे वृद्धावस्था, मृत्यू, अभिमान आणि ईर्ष्या, जलन इत्यादी दुर्गुण इथे राहतात। आपल्या ह्या शरीरामध्ये एवढे सारे दुर्गुण राहतात। तर ही गोष्ट आहे रूपनंदा जनपद कल्याणीची। भगवान बुद्ध जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत होते, श्रावस्ती इथे जेतवन विहारामध्ये राहत होते, तेव्हा त्यांनी ही गोष्ट रूपनंदा जनपद कल्याणी हिला उद्देशून म्हटलेली आहे। तर रूपनंदा ही शाक्य राजाची धाकटी बहीण होती। शाक्य राजा होता, त्याची धाकटी बहीण होती रूपनंदा। ही दिसायला अत्यंत सुंदर अशी होती आणि अत्यंत सुंदर असल्यामुळे हिला हिच्या दिसण्याच्या, सौंदर्याचा खूप जास्ती अभिमान होता। आताही भरपूर लोकांना त्यांच्या सौंदर्याचा खूप जास्ती अभिमान असतो, परंतु हे सगळं अनित्य आहे। आपण जन्माला आलेलो आहोत, तरुण वयामध्ये सगळे सुंदर दिसतात, बरेचसे लोक सुंदर दिसतात, परंतु जशी जशी त्यांची वय होत जाते, म्हातारे होत जातात, त्यांच्या शरीरावरती सुरकुत्या येत जातात आणि त्यांची सुंदरता कमी 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 होत जाते। आणि एक दिवस अशी येते की त्यांना मृत्यू येते। मृत्यू आल्यानंतर ते जे शरीर होतं, ज्याच्यावरती त्यांना एवढं अभिमान होतं, एवढे सौंदर्य असून सुद्धा त्या सौंदर्याचा त्यांना जे अभिमान होतं, त्या शरीरातून घाण निघायला सुरुवात होते मृत्यूनंतर। तर हे सगळं अनित्य आहे, म्हणून ह्या शरीराचा कुणीही अजिबातही अभिमान करायला नाही पाहिजे। तर ही रूपनंदा जी होती, तिला आपल्या शरीराचं, सौंदर्याचं खूप जास्ती अभिमान वाटत होता। एके दिवशी हिच्या पित्याची मृत्यू झाली। वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर हिची भाऊ, वहिनी गौतमी आणि पती आनंद, तर ह्यांनी निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे हे हिला समजू आलं। काही दिवसानंतर हिला समजायला आलं की माझा भाऊ राहुल, वहिनी गौतमी आणि पती आनंद यांनी निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे। हिच्या मनामध्ये विचार येऊ लागलं की माझा भाऊ, वहिनी आणि माझा पती निर्वाण पद प्राप्त करू शकतो, तर मग आपण का बरं मागे राहायचं, आपण सुद्धा निर्वाण पद प्राप्त करायला पाहिजे, असं तिने विचार केला। आणि विचार करून ती खूप चिंतेत राहू लागली। पण तिला असं वाटत होतं की मी ग्रहत्याग करणार आणि कठोर परिश्रम करणार आणि भगवान बुद्ध सौंदर्यतेला अजिबातही महत्त्व देत नव्हते। तर तिला असं वाटत होतं की माझ्या सौंदर्यतेचा काय होणार, म्हणून ती ह्या चिंतेमध्ये पडली। तिला वाटत होतं जर ते सर्व मुक्त झाले तर मी पण होऊ शकते, सगळे मुक्त होऊ शकतात, तर मी का बरं मुक्त नाही होऊ शकत, पण माझं सौंदर्य, माझं रूप याचं काय होणार, मी मुक्त तर होणार, परंतु माझे हे जे सौंदर्य आहे, माझं हे जे रूप आहे, याचं काय होणार। तिच्या मनात द्विधा मनस्थिती तिची उत्पन्न झाली। तिला निर्वाण पद पण प्राप्त करायचं होतं आणि तिला असं वाटत होतं की माझं हे जे सौंदर्य आहे, रूप आहे, याचं काय होणार, असं तिला कन्फ्युजन वाटलं। शेवटी तिनेही भिक्षुणी होण्याचा निर्णय घेतला, पण तिचं मन काही लागत नव्हतं कशातही। शेवटी ती भिक्षुणी झाली आणि भिक्षुणी झाल्यानंतर ध्यान करावं लागायचं, तर तिचं अजिबातही ध्यानामध्ये मन लागत नव्हतं। तिला शारीरिक सौंदर्यांचं अतिशय आकर्षण होतं।
ती शारीरिक सौंदर्यामुळे तिला अतिशय आकर्षण होतं. तिला असं वाटायचं की मी एवढी सुंदर आहे, मी अतिशय सुंदर आहे आणि हे ध्यान वगैरे करणार तर माझ्या सौंदर्याकडे माझं दुर्लक्ष होऊन जाणार, म्हणून ती ध्यान करण्याकडे तिचं अजिबातही लक्ष नव्हतं. आणि हे माझं आकर्षण, माझं रूपाचं सौंदर्य हे सगळं गमावून जाणार, म्हणून ती ध्यानामध्ये लक्ष लावत नव्हती. त्यामुळे ती आपलं रूप गमावण्याच्या भीतीने ग्रासलेली होती. तिला असं वाटत होतं की मी जास्तीत जास्त ध्यान करणार तर माझ्या रूप गमावून टाकणार, आणि त्यामुळे ती खूप चिंतेत होती. बुद्धांनी तिची ही स्थिती ओळखून टाकली. बुद्धांना समजून आलं की हिच्या मनामध्ये काय सुरू आहे, काय हिची मनस्थिती आहे. बुद्धांनी ते ओळखून टाकलं आणि बुद्धांनी ठरवलं की हिला योग्य तो मार्ग दाखवायला पाहिजे. बुद्धांनी आपल्या दिव्य शक्तीने एके दिवशी काय झालं की बुद्ध धम्मोपदेश देत होते. बुद्ध धम्मोपदेश देत असताना तिथे सगळे भिक्खू भिक्षुनी आणि उपासक उपासिका सगळे होते. एके दिवशी तिला समजावण्यासाठी बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने, दिव्य शक्तीने रूपनंदासमोर एक सुंदर तरुणी निर्माण केली. रूपनंदासमोर एक सुंदर तरुणी निर्माण केली आणि ती युवती अप्रतिम सौंदर्यवान होती. रूपनंदापेक्षाही खूप जास्ती सौंदर्यवान होती ती युवती. आणि रूपनंदा त्या युवतीचे रूप पाहून भारावून गेली. तिला असं वाटलं की आतापर्यंत मी माझ्या सौंदर्यावर एवढा अभिमान, एवढा गर्व महसूस करत होती, परंतु माझ्यापेक्षाही सुंदर ही स्त्री आहे आणि ही भगवान बुद्धांना पंख्यानी हवा घालत आहे. तर ती भारावून गेली. पण हळूहळू त्या युवतीचं रूप बदलायला लागलं. भगवान बुद्धांनी आपल्या दिव्य शक्तीने तिला समजावण्यासाठी हळूहळू त्या स्त्रीचे रूप बदलायला लागलं. ती तरुणी आता वृद्ध झाली. आधी ती तरुण होती, अतिशय सुंदर दिसायची, अप्रतिम सौंदर्यवान होती. आता ती वृद्ध झाली. तिच्या अंगावर सुरकुत्या आल्या. वृद्ध झाल्यावर सगळ्यांच्याच अंगावर सुरकुत्या येतात. तिच्या अंगावर सुरकुत्या आल्या, डोळ्यांचा प्रकाश मावळला. जसे जसे आपली वय होत जाते, वृद्ध होत जातो, आपल्या डोळ्याला कमी दिसायला सुरुवात होते. तर ह्या युवतीच्या डोळ्यांचा प्रकाश सुद्धा मावळला आणि एक दिवस असं आलं की ती शेवटी मृत झाली. वृद्ध झाल्यानंतर एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे. आपला जन्म झालेला आहे तर मृत्यू येणारच आहे. जरी आपण कुठेही जाऊन लपलो, नखा एवढी जरी जागा असेल तिथे जरी जाऊन लपलो आपण, परंतु जर आपली मृत्यू यायची असेल तर ती कुठेही येणार. आपण आकाशात जरी जाऊन लपलो, गुफेमध्ये जरी जाऊन लपलो, पर्वतावर जरी गेलो, कुठेही गेलो, तरी जिथे आपली मृत्यू यायची असेल, जेव्हा आपली मृत्यू यायची असेल तेव्हा ती येणारच आहे. तर तिने बघितलं की आता ही अतिशय रूपवान सौंदर्यवती मृत झालेली आहे. तिचे शरीर सडायला लागलं होतं. तिचे शरीर संपूर्णपणे सडायला लागलं. तिच्या शरीरावरती माश्या फिरू लागल्या आणि कुजलेल्या शरीराचा भयानक दुर्गंध येऊ लागला. तर काय झालं, एवढ्या शरीरावरती एवढं अभिमान वाटत होतं आणि आज ते शरीर जेव्हा मृत पावलं तर तेव्हा सुद्धा आपल्याला त्या शरीराबद्दल अभिमान वाटायला पाहिजे. परंतु लोकांना अभिमान वाटते का? तशा शरीराजवळ, तशा मृतदेहाजवळ कुणीही उभा राहणार का? किंवा आपल्या घरी कुणी ठेवणार का? कुणाची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, अतिशय सौंदर्यवान असेल, अतिशय आपण तिच्यावरती प्रेम जरी करत असणार तरी सुद्धा ती मेल्यानंतर जेव्हा तिच्या शरीराची अशी स्थिती होते तेव्हा आपण तिला आपल्या घरी ठेवतो का? नाही ठेवत. तर अशाप्रमाणे तिचं शरीर सडू लागला आणि तिच्या शरीरावरती माश्या फिरू लागल्या आणि शरीरातून दुर्गंध येऊ लागली. असं शरीर तर मग कुणालाही नाही आवडत. जेव्हा तरुण असतात, सगळे सौंदर्यवान असतात, तेव्हा त्यांना आपल्या शरीरावरती खूप जास्ती अभिमान असते आणि लोकांना सुद्धा सुंदर लोकच आवडतात. अतिशय सुंदर मुलगी पाहिजे, गोरी पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे. गुण नाही बघतील की मुलीमध्ये गुण पाहिजे, धम्मवान पाहिजे, धम्मामध्ये रस असणारी पाहिजे, धम्माचं ज्ञान असलेली मुलगी पाहिजे, ते नाही बघणार. परंतु लोक काय बघतात, मुलगी सुंदर असायला पाहिजे. परंतु सुंदरतेला काहीही अर्थ नाही आहे. ज्याप्रमाणे ह्या सौंदर्यवान युवतीची स्थिती झाली मेल्यानंतर, त्याचप्रमाणे आपली सुद्धा अशाच प्रकारे मेल्यानंतर स्थिती होते. तर हे सगळं ती रूपनंदा
बघत होती. तिने बघितलं, हे दृश्य पाहून रूपनंदाच्या मनात अतिशय प्रचंड धक्का बसला. जेव्हा तिने हे संपूर्ण दृश्य बघितलं, तिच्या मनाला प्रचंड धक्का बसला आणि तिला समजलं की हे संपूर्ण शरीर फक्त हाड, मांस आणि रक्ताने बनलेलं आहे. तिला समजू आलं की आपलं जे शरीर आहे हाड, मांस आणि रक्ताने बनलेलं आहे आणि ते नष्ट होणारच आहे. कितीही जपून ठेवलं, कितीही महागड्या क्रीम लावल्या, कितीही महागडं मेकअप केलं, तरी सुद्धा हे जे शरीर आहे हे नष्ट होणारच आहे. मग ह्या शरीराबद्दल कशाचा अहंकार करायचा? हा जो शरीर आहे नष्ट होणार आहे, या सौंदर्याबद्दल कशाला तरी अहंकार करायचं? या दृश्यामुळे रूपनंदाच्या मनात वैराग्य निर्माण झालं. जेव्हा रूपनंदांनी हा दृश्य बघितलं, तिच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाला आणि तिने ध्यानामध्ये आपलं मन एकाग्र केलं. त्याच्यानंतर तिने आपलं मन संपूर्णपणे ध्यानात एकाग्र केलं आणि सत्य शोधायला लागली. काही काळातच तिला जीवनाचा खरा स्वरूप समजू आलं. काही काळातच तिला जीवनाचा खरा अर्थ समजू आला. सगळं काही अनित्य आहे, जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणारच आहे, हे सगळं तिला समजू आलं आणि अशा प्रकारे ती निर्वाण पदाला प्राप्त झाली. तिच्या मनातील अहंकार, अभिमान आणि शरीराची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाली. तिच्या मनामध्ये तिच्या मनातील जो अहंकार होता, अभिमान होता आणि शरीराची तिला जी आसक्ती होती ती पूर्णपणे नष्ट झाली. निर्वाण पद प्राप्त केलं म्हणजे सगळ्या तृष्णांपासून नष्ट होणे, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणे. ही कथा आपल्याला हे सांगते की हे जे शरीर आहे नश्वर आहे. शरीर नश्वर आहे, नष्ट होणारच आहे. हे शरीर रोग, बिमारी होणारच आहे. शरीर आहे तर वृद्धत्व आणि मृत्यूच्या अधीन आहे. आपलं जे शरीर आहे तर आपल्याला रोग होणारच आहेत. वृद्धत्व म्हणजे म्हातारपण येणारच आहे आणि म्हातारपणानंतर मृत्यू पण येणारच आहे. यावर गर्व करण्यासारखं काहीही नाही आहे. ह्या शरीरावर गर्व करण्यासारखं आपल्याजवळ काहीही नाही आहे. म्हणून आपल्याला आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारायला पाहिजे. शरीरावरती अभिमान, हे आसक्ती, कुठल्याही गोष्टीची आसक्ती, हे सगळं सोडून आपल्याला आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारायला पाहिजे, जो आपल्याला खऱ्या शांतीकडे आणि मुक्तीकडे घेऊन जातो. म्हणजे आपल्याला निर्वाणाचा मार्ग स्वीकार करायला पाहिजे. हा मार्ग आपल्याला खऱ्या शांतीकडे आणि खऱ्या मुक्तीकडे घेऊन जातो. तर ही आजची आपली गोष्ट होती. हाडांच्या शहरामध्ये माशा सुद्धा राहतात आणि गोष्ट होती रूपनंदा जनपद कल्याणीची. हे जे शरीर आहे हे नश्वर आहे. ह्या शरीराबद्दल कुठल्याही प्रकारची आपण आसक्ती नाही ठेवायला पाहिजे. अतिशय घमंड, अभिमान, गर्व सुद्धा नाही करायला पाहिजे. कारण हे जे शरीर आहे हे नेहमी एकसारखं नाही राहणार आहे. तर वृद्धत्वामध्ये हे शरीर नष्ट होऊन जाते पूर्णपणे. म्हणजे ह्या शरीरावरती सुरकुत्या येतात, आपले डोळे कमजोर होऊन जातात आणि आपण जसे तरुण अवस्थेत असतो तसेच असतो का नाही. आणि एक दिवस असा येते की आपल्याला मृत्यू येऊन जाते. साधू साधू साधू.